आळेफाटा येथील शुभम तारांगण सोसायटीत योग दिनानिमित्त बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील योग प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर अरुण गुळवे यांनी रहिवाशांना व सोसायटीचे अधिकारी कर्मचाऱ्यांना योगाचे धडे दिले। यावेळी महिलांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शुभम तारांगण गृहनिर्माण प्रकल्प नेहमीच विविध कला, सांस्कृतिक, शैक्षणिक व आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन रहिवाशांसाठी करत असते। या प्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष संजय गुंजाळ, सेक्रेटरी दिनेश आगरे, शुभम ईपीसीचे मार्केटिंग मॅनेजर उत्तम केदारे, शुभम ईपीसीचे एमईपीचे मॅनेजर सचिन घोडके, HR शीतल मोगरे, विजय जाधव, सर्व कर्मचारी, सोसायटीचे सभासद उपस्थित होते। पाहुयात सविस्तर ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी एक्सप्रेस, आळेफाटा। आपण सुद्धा की अशा तुमचे श्वास आपोआप नॉर्मल होते आणि विकार आपण आरोग्य म्हणजे शरीर निरोगी म्हणतो। शरीर निरोगी नाही, आजकाल सगळ्यात मोठं अनारोग्य हे स्ट्रेसमुळे आणि स्ट्रेससाठी श्वास महत्वाचा आहे। आपल्या शरीराला काय कंट्रोल करतं? मन, आणि मनाला श्वास कंट्रोल करतो। ध्यानात घ्या, जसं तुम्ही श्वासावर काम कराल तसं तसं तुमचं मन शांत होईल आणि मन शांत झालं की शरीर स्वस्थ होईल। म्हणून ध्यान करायचं असं मनासाठी, ते आपण शेवटच्या याच्यात करणार आहोत। तर आता मी शिकवणार आहोत तुम्हाला नाडी शोधन करणार। शेवटचं काय करायचं? डाव्या हाताने पाहून घ्या, डाव्या हातात चीन मुद्रा असं ठेवायचं तुम्ही। उजव्या हाताने काय करायचं? तुम्ही ही दोन जी मधली बोटे ती दोन भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र आहे। उजव्या अंगठ्याने ही नाशिका बंद करायची, एका वेळेस एकच नाशिकेने करायचं नाडी शोधन। डावी नाडी म्हणजे डाव्या नाशिकेने श्वास घ्यायचा, त्यावेळेस उजवी बंद, ही दोन बोट अशी करायची। आज जागतिक योगा दिन आहे। सर्वांना जागतिक योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही जागतिक योगा दिन इथं शुभम तारांगण आळेफाटा इथं साजरा केला आहे। त्यानिमित्ताने आमचे कर्मचारी और इथले रहिवासी सगळे उपस्थित आहे। जागतिक योगा दिन हा सर्वांनी चांगल्या उत्साहात साजरा केलेला आहे, त्यामुळे दरवर्षी हा सगळ्यांनीच हे करावा, तो आरोग्यासाठी चांगला असतो। आज जागतिक योगा दिन आमच्या शुभम EPC या कंपनीतर्फे आज आमच्या ह्या शुभम तारांगण फेज 2 या प्रकल्पामध्ये आम्ही आमचे कर्मचारी आणि शुभम तारांगणचे रहिवासी यांनी सगळ्यांनी मिळून आज योगा दिन साजरा केला। आपल्या सगळ्यांना या जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। श्वास सोडत खाली, आता पाय तसंच ठेवायचे। आपल्याला नौकासन करायचे, पुरामध्ये आपली नौका चालली पाहिजे। चला, उचला हात वर, पाय वर, डोळे काही असं करणार आहोत आपण स्टँडिंग अवस्थेत। श्वास घे, हात वर आणि चवड्यामध्ये करा स्टेजवर। श्वास सोडत खाली, सेकंड राऊंड करूया। श्वास घे वर, श्वास सोडत खाली। तिसरा राऊंड करूया। श्वास घे वर, श्वास सोडत खाली। आता हे तुम्ही पटणार नाही, नॉर्मल श्वास घ्या, सोडा, विश्राम, पाय खाली। आता विरुद्ध पाय, रिलॅक्स, 2-3 श्वास घ्या। पा जिथे तणाव जाणतोय ना तिथे लक्ष वेधा, भद्रासन म्हणतात। श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, पाठीचा मनका सोडत, मान सोडत। आता काय करूयात आपण? हळूहळू पाय हलवूया, बटरफ्लाय करा, बटरफ्लाय। समोर पाहायचंय, स्माइल ठेवायची, डोळे बंद ठेवले तरी चालतील। जे काही टोटल मॅनेजमेंट वापरते बेदारी साहेब, या सोसायटीमधील सर्व सभासद, रहिवासी
रहिवासी आमच्या आरपाटीचे सर्व साधक आपल्या सगळ्यांचा पत्रकार आहे सागळे साहेब आपल्या इथे आपल्या सगळ्यांचा मी या ठिकाणी ऋणी आहे. आपण सर्वजण या ठिकाणी बसतात. बाकी सुद्धा शुभमतारांचा ऑफिशियल स्टाफ आहे. आपल्यालाही सगळ्यांना धन्यवाद देतो. छोटी मुलं सुद्धा या ठिकाणी योगा करतात. खरं तर शुभमतारांगण सोसायटी ही फाट्यावर फार मोठी सोसायटी आणि सगळे उंच लोक इथे राहतात आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण सगळे सहभागी आहात. तुमचं खूप सहकार्य आमच्या आरपाटीला आहे. ते फार मोठा कोर्स आहे आरपाटीचा. 36 महिन्यांनी आरपाटीचा सुदर्शन क्रियेचा कोर्स केलेला आहे आणि इंट्युशनचा जवळपास जेवढी मुलं आहेत 8 ते 18 वयोगटातली त्या 80% मुलांनी प्राणायाम हा कोर्स केलेला आहे. आणि बऱ्याच वेळा इंग्लंड पावसाच्या 8 दिवसाच्या जी योग साधना त्याच्यासाठी सुद्धा उपलब्ध करून दिली जाते. त्याबद्दल